हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहत माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। पाहू शकता इथे मी छान अशा ह्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात बघा, कारण चीक वगैरे कैऱ्यांना असतो, तर स्वच्छ धुवून घ्यायच्या। त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, ह्या कैऱ्यांपासून इतकी छान अशी चटपटीत आपल्याला टेस्टी रेसिपी बनवायची मैत्रिणींनो। तर हे कैऱ्याचं काय करायचं, पुढचं टोक थोडंसं आपल्याला हे कापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही कैरी आपल्याला छान अशी वरची साल काढून घ्यायची। बघा साल कशी अशी तुरट असते, त्यामुळे आपल्याला ही वरची सर्व साल आपल्याला काढून घ्यायची। आणि मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा, व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना तुमच्या शेअर करा। आणि अशा पद्धतीने ही रेसिपी एकदा तुम्ही करून बघा, खूप छान होती, सगळ्यांना आवडण अशी ही रेसिपी आहे। आणि ह्या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी तर झालीच पाहिजे, प्रत्येकाने केली पाहिजे। तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व साल ही कैरीची काढून घेणार आहे। तर सर्व साल मी चारी पण कैऱ्यांची काढून घेतलेली आहे बघा। दोन कैऱ्या मोठ्या आहेत, दोन छोट्या आहेत, तर आपल्याला मस्त अशी चटपटीत रेसिपी मी करणार आहे बघा। तर ही छोटी किसणी घेतलेली आहे, त्या किसणीने हे किसून घ्यायचे आपल्याला कैरी छान अशी, पाहू शकता। अशा पद्धतीने मी कैरी सर्व ही किसून घेणार आहे। थोडंसं तुम्हाला किसून दाखवणार आहे, कारण एवढ्या कैऱ्या किसायला खूप टाइम लागणार, व्हिडिओ मोठा होणार। पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व किसून घ्यायचे। छान बघा मी किसून घेतलेल्या आहेत चारी पण कैऱ्या, मस्त किस पडलाय त्याचा आपला। तर आता हे साईडला ठेवायचे आपल्याला। आणि इथे मी गूळ घेतलाय बघा, गूळ पण असा हे एकदम बारीक किसून घेतलेला आहे। हो, एक वाटी गूळ घेतलेला आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून पण त्याच्यामध्ये टाकू शकता। आता कढई ठेवली गॅसवर आणि आपल्याला ही कैरी किसलेली सर्व कढईमध्ये टाकून द्यायची। मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच करा। ते हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। जे कैरीमध्ये पाणी आहे ते सर्व पाणी सुकून जाते बघा। अशा पद्धतीने छान एकदम हलवून घ्यायची कैरी आपल्याला। ही कैरीचं पाणी सगळं हे झालं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला कैरी हे करून घ्यायची। कोणी कोणी मैत्रिणींना कुकरला पण अख्ख्या कैऱ्या तशाच लावतात कुकरमध्ये, आणि मी तर असंच बनवलेलं आहे, हे किसून बनवलेलं आहे। कोणी कोणी उकडून कैऱ्या घेतं आणि त्यानंतर त्याच्यावरची साल काढून मॅश करून असं बनवतात। ती पण छान होती रेसिपी, आणि अशा पद्धतीने केली तरी ही पण मस्त होती। तर इथे तूप टाकून घ्यायचे बघा, गावरान तूप घेतले मी, 2 चमचे मी इथे तूप टाकून घेते। आणि तुपावर हे कैरी छान आपल्याला परतून घ्यायचे बघा। छान अशी परतून घ्यायची। त्यानंतर आपल्याला इथे गूळ टाकून घ्यायचा आहे बघा। मी 1 वाटी गूळ घेतलेला, तो टाकून दिलेला आहे। आणि गूळ छान मिक्स करायचे, आपल्या गुळाला पण पाणी सुटणार आहे, पाहू शकता। अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही मैत्रिणींनो। पाहू शकता मी कैरी छान परतून झाल्याच्या नंतर कैरी एकदम सुकी झाली, त्यानंतरच गूळ टाकून घेतलाय। आणि आता गूळ छान आपल्याला ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे। बघा किती पातळ झाले, गूळ आपला वितळला ना सगळा। आता हे घट्ट करून घ्यायचे आपल्याला, चांगलं सुकून घ्यायचे हे मिश्रण।
मैत्रिणींनो, ही रेसिपीचं नाव गुळांबा आहे. तुम्ही अशा पद्धतीने हे गुळांबा नक्कीच करून पहा. खूप छान लागतो चपातीसोबत किंवा तसा पण खायला पण छान लागतो. इथे वेलची पावडर 1 चमचा आपल्याला टाकायचं आहे बघा. वेलची पावडर टाकल्याच्या नंतर परत छान मिक्स करून घ्यायचे. खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी आहे. व्हिडिओ छोटासा आहे मैत्रिणींनो, 5-6 मिनिटाचा. नक्कीच पहा संपूर्ण व्हिडिओ. आंबट गोड असं खूप छान टेस्ट येते याची खाताना. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी केली का गुळ आंब्याची? मला नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा. नसन केली तर लगेच करायला घ्या व्हिडिओ पाहिल्या. तर मस्त आपला गुळांबा झालेला आहे बघा तयार. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. पुन्हा सांगते, अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. लाईक करायला विसरू नका.